एखाद्या गुन्ह्याचा उलगडा कसा होतो? कधी पोलिसांची कुशाग्र बुद्धी, कधी एखाद्या साक्षीदाराचं धाडस, कधी एखादा खबऱ्या. पण मिरजेमध्ये जे घडले तिथे सत्य उघड करणारा कोणी चाणाक्ष साक्षीदार नव्हता, कोणी खबऱ्या नव्हता. सत्य उघड केलं अवघ्या 5 दिवसांच्या एका निष्पाप बाळाने. ते बाळ बोलू शकत नव्हतं, चालू शकत नव्हतं, पण त्याच्या जन्माने एक अशी साखळी तोडली जी कदाचित कायमच अंधारात राहिली असती. हे कसं घडलं? मिरज, सांगली जिल्ह्यातलं हे शहर. रोजच्या सारखाच दिवस होता. जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या कार्यालयाबाहेर एक महिला येऊन थांबते. वय साधारण 30च्या आसपास. कडेवर एक बाळ, नुकतंच जन्मलेलं, 5 दिवसांचं. ती आत येते, अधिकाऱ्यांसमोर बसते आणि सांगते, हे बाळ मला नको आहे, याला अनाथ आश्रमात ठेवा. तिथपर्यंत हे असामान्य नाही. गरिबी असते, कर्जबाजारी पण असतं, एकट्या आईच्या व्यथा असतात. बाल संरक्षण कक्षाला अशा परिस्थिती माहीत असतात. पण पुढचं वाक्य वेगळं होतं. त्या महिलेने अधिकाऱ्यांकडे पाहत विचारलं, मी बाळ दिलं तर मला किती रुपये मिळतील? खोलीतलं वातावरण बदललं. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी रोहिणी वाघमारे त्यावेळी तिथेच होत्या. एक अनुभवी अधिकारी. आजवर अनेक हतबल माता त्यांच्यासमोर आल्या होत्या, पण हा प्रश्न वेगळाच होता. गरजवंत माता मुलाला सोडून देताना रडतात, विनवतात, माफी मागतात, पण या महिलेच्या आवाजात एक विलक्षण थंडपणा होता. रोहिणी वाघमारे यांनी तिला थांबवलं आणि हळुवारपणे बोलतं केलं. त्या महिलेचं नाव मनीषा रोहित जाधव, राहणार मिरजेतल्या सुभाषनगरमध्ये. मनीषाशी जेव्हा खोलवर बोलणं झालं तेव्हा जे समोर आलं ते फक्त एका प्रश्नाचं उत्तर नव्हतं, ते होतं एका अंधाऱ्या खोलीचं दार उघडणं. मनीषाला 3 मुलं, ती 5 दिवसांची मुलगी तिसरी. पहिली 2 मुलं जी आज तिच्याकडे नव्हती, तर ती कुठे होती? मी त्यांना दत्तक दिलं होतं. रोहिणी वाघमारे यांनी कागदपत्र मागितले, कायदेशीर दत्तक विधानाचे आदेश मागितले, न्यायालयाची परवानगी मागितली, पण मनीषाकडे काहीच नव्हतं. कारण ती प्रक्रिया कायदेशीर नव्हतीच. ती होती एक व्यवहार, थंड साधा रोख रकमेचा व्यवहार. प्रत्येक मुलासाठी 20,000 रुपये, एका मुलाचे 20, दुसऱ्या मुलाचे 20, एकूण 40,000 रुपयात मनीषाने आपल्या 2 पोटच्या मुलांचा सौदा केला होता. पोलीस तपासात जे पुढे आलं ते एकट्या मनीषाची गोष्ट नव्हती. या व्यवहारात मध्यस्थी करणारी एक दुसरी महिला होती, सुरेखा चंद्रकांत लोंढे. सुरेखाचं नाव ऐकलं की वाटेल ही कुठली दलाल असेल, कुठल्या झोपडपट्टीतली. पण सुरेखा काम करायची मिरज महापालिकेच्या रुग्णालयात, आरोग्य विभागात, प्रसूती विभागाशी संबंधित. जिथे आयुष्य जन्म घेतं तिथेच या व्यापाराचं जाळं विणलं जात होतं. सुरेखाने मनीषाला आणि खरेदीदारांना एकत्र आणलं, मध्ये बसून व्यवहार पक्का केला. रुग्णालयाच्या प्रसूती विभागातील ओळखी, नव्या मातांशी संपर्क आणि पैशांची गरज असणाऱ्यांचा शोध, हे सगळं सुरेखाला सहज शक्य होतं. आता एक क्षण थांबा. मनीषानं मुलं कुणाला दिली? पहिला मुलगा गेला माधवनगरच्या संजय गोसावी यांच्याकडे, दुसरा दशरथ लोंढे यांच्याकडे. या दोघांनीही पैसे दिले, मुलं घेतली आणि घरी गेले. आता आपण 1 सेकंद या दोघांच्या जागी विचार करूया. त्यांना मूल हवं असेल, कदाचित खूप वर्षापासूनची इच्छा असेल. दत्तक विधानाची कायदेशीर प्रक्रिया वर्षानुवर्ष चालते, गुंतागुंतीची असते, हे त्यांना माहीत असेल. म्हणून त्यांनी एक सोपा मार्ग निवडला. पण तो सोपा मार्ग एका आईने आपल्या पोटच्या गोळ्याची केलेली विक्री होती. कायद्याच्या भाषेत हे दत्तक विधान नाही, हा बाल व्यापार आहे. आता एक वेगळा प्रश्न. मनीषानं सांगितलं गरिबीमुळे केलं, घर खर्च नव्हता, खायला नव्हतं. हे खरं असेलही. गरिबी माणसाला कुठल्या टोकाला नेते हे आपल्याला माहिती आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या. मनीषा जेव्हा 3ऱ्या मुलीला घेऊन बाल संरक्षण कार्यालयात आली तेव्हा तिने थेट पैशांची मागणी केली. ती भुकेली नव्हती, ती रडत नव्हती, ती व्यवहार करायला आली होती. गरिबी आणि व्यवसाय या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. गरिबी माणसाला हातबल बनवते, पण जेव्हा माणूस हातबलतेतून व्यवहाराकडे जातो तेव्हा मध्ये एक निर्णय असतो, एक जाणीवपूर्वक पाऊल असतं. तो निर्णय कुणी घेतला, त्याची जबाबदारी कुणाची, हे ठरवणं आता पोलिसांचं आणि न्यायालयाचं काम आहे. तपास सुरू आहे, दोष अद्याप सिद्ध व्हायचा आहे. पण या प्रकरणात एक प्रश्न आहे जो कायदाही ठरवू शकत नाही. जेव्हा मनीषाने पहिल्यांदा आपल्या मुलाला दुसऱ्याच्या हाती दिलं त्या क्षणी त्या मुलाला काय वाटलं असेल? तो खूप लहान होता, त्याला समजत नव्हतं. तो रडला असेल, नाही रडला असेल, पण त्याची आई, ती त्या क्षणी काय विचार करत असेल?
हा प्रश्न अस्वस्थ करतो, कारण याचं उत्तर नाही. आता या प्रकरणातला एक महत्त्वाचा धागा कायद्याचा. भारतात दत्तक विधानासाठी एक स्पष्ट कायदेशीर प्रक्रिया आहे. CARA म्हणजे सेंट्रल ॲडॉप्शन रिसोर्स ऑथॉरिटी. या संस्थेमार्फत न्यायालयाच्या आदेशाने दस्तऐवजांसहित दत्तक विधान होतं. या प्रक्रियेला वेळ लागतो, कागदपत्र लागतात, पडताळणी होते, कारण एका मुलाचं आयुष्य उभं करण्याची जबाबदारी हलकी नाही. पण इथे या सगळ्यांपैकी काहीच झालं नाही. थेट पैशांचा व्यवहार, थेट हस्तांतर. ज्युएनाइल जस्टिस ॲक्ट आणि मानवी तस्करीशी संबंधित कायद्यांखाली हा गंभीर गुन्हा आहे. मिरज शहर पोलिसांनी सर्व आरोपींवर गुन्हे दाखल केलेत आणि त्या तिन्ही मुलांचा आता काय? ती 5 दिवसांची मुलगी जिला मनीषा विकायला आली होती, ती दोन्ही मुलं ज्यांना आधीच विकलं गेलं होतं, तिन्ही बाळं आज सुरक्षित आहेत. बाल कल्याण समितीच्या ताब्यात आहेत. सरकारी निवारा केंद्रात काळजी घेणारे हात आहेत. सुरक्षित छप्पर आहे. जर मनीषाने त्या दिवशी बाल संरक्षण कार्यालयात पैशांची मागणी केली नसती, जर रोहिणी वाघमारे यांनी तो प्रश्न ऐकून सोडून दिलं असतं, जर कोणी खोलात शिरलं नसतं, तर त्या 2 मुलांची गोष्ट कायमच अज्ञातात राहिली असती. ती मुलं कुठल्या घरात, कोणत्या परिस्थितीत आहेत ते कोणालाच माहीत नसतं. ती तिसरी मुलगी जी स्वतः विकली जाण्याच्या मार्गावर होती, तिनेच नकळत आपल्या 2 भावांना वाचवलं. 5 दिवसांच्या बाळाने शब्दाशिवाय, समजल्याशिवाय फक्त जन्म घेऊन. आता सर्वात मोठा प्रश्न, आपण या प्रकरणाकडे कसं पाहतो? एक आई क्रूर होती असं म्हणणं सोपं आहे, पण इतकंच पुरेसं आहे का? सुरेखा लोंढे एका सरकारी रुग्णालयात काम करत होती. ती यंत्रणेच्या आतच होती, तरी तिने हे केलं. संजय गोसावी आणि दशरथ लोंढे यांनी मुलं विकत घेतली. त्यांना माहीत होतं की हे बेकायदेशीर आहे, तरी त्यांनी केलं. आणि हे सगळं इतके दिवस कुणाला कळलं नाही. शेजारी नाही, नातेवाईक नाही, समाज नाही. मुलं नाहीशी झाली, कोणी विचारलं नाही. हा प्रश्न फक्त त्या चौघांचा नाही, हा प्रश्न आपलाही आहे. आपण किती गाफील आहोत? आपल्या आसपास किती गोष्टी घडतात ज्या आपल्याला दिसत नाहीत किंवा आपण पाहत नाही? हे ऐकल्यावर तुम्हाला काय वाटलं? राग, दुःख, प्रश्न ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच वेगवेगळ्या विषयावरील माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओत इतकंच. नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. या बोलूया.